एका बाजूला पावसाळा सुरू, पण मेळघाटातील अतिदुर्गम भागात वसलेल्या अनेक गावांच्या नशिबी आजही तहानच. शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या जलयोजना कागदावर पूर्ण झाल्याचा दावा केला जातोय, मात्र प्रत्यक्षात महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज मैलोन मैली पायपीट करावी लागते. आमच्या गावाला पाण्याची म्हणजे समस्या आहे. जेव्हा लाईट गेलेली असते पावसामुळे तेव्हा बोर बंद असल्या कारणाने आम्हाला नदीतलं पाणी वगैरे ते खराब पाणी असते, ते दूषित ते प्यावं लागते. त्याच्यामुळे बिमारी वगैरे होतात. वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे नदीत सुद्धा पाणी नाही आहे, त्यामुळे डोबऱ्याचं आम्हाला पाणी घ्यावं लागतं. तो काल है पानी का इसमें ज्यादा नहीं है, पानी है ही नहीं, पानी पीने का पानी है. हाँ, सीढ़ी से बोझा के लड़ पड़ता है इधर से उधर से. नहीं होना तो हमको घर में पानी के तो काम है हमारे इसमें. घराघरात नळ आहेत, पण नळात पाणी नाही. उभारलेल्या टाक्या आहेत, पण घरापर्यंत थेंबही पोहोचत नाही. समय में काफ़ी पानी से दिक्कत होता है. नया जो वर्गीकरण के लिए जो टाकी बांधा है, लेकिन अभी तक उसमें पानी नहीं आया. लगभग उनका तीन साल से काम चालू है, या 3 से भी अधिक है, लेकिन अभी तक वो सभी गांवों में टाकी तो बांध दिया, पाइप कनेक्शन भी हो गया, लेकिन पानी अभी तक घर तक नहीं पहुंचा. वो पहुंचने के लिए मदद हो गया तो हम धूपकाले में नहीं झुलसेंगे, क्योंकि ग्राम पंचायत का कुआं में धूपकाले में पानी नहीं रहता है. मोजरी, धरमठोकसह मेळघाटातील 30 ते 35 गावांची हीच वेदना. उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतरही अनेक पाणीपुरवठा योजना अद्याप अपूर्णच असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते बंड्या साने यांनी केला आहे. मेळघाट परिसरातील पाण्याच्या समस्येच्या संदर्भात माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी सुद्धा दखल घेतलेली आहे आणि जे 33 गावं आहे त्याच्यामध्ये पाणी पुरवठा योग्य पद्धतीने व्हावं आणि शासनाने सुद्धा प्रशासनाने असं लिहून दिलं आहे की सगळीकडे पाणी पुरवठा सुरू आहे. मात्र पाणी पुरवठा तात्पुरत्या स्वरूपात सुद्धा सुरू आहे. जसं आपण घर नल म्हणतो या पद्धतीने पाणी पुरवठा होत नाही आहे. त्याची विविध कारणं आहेत की पाणी पुरवठा करणाऱ्या ज्या यंत्रणा आहेत ते 3 ते 4 यंत्रणा आहेत. त्या यंत्रणामध्ये मुळीच समन्वय नसतो, त्याच्यामुळे ह्या योजना अर्धवट आहे. आज आम्ही साधारणतः मोजरी या गावामध्ये आहोत. इथे एक पाणी पुरवठ्याची योजना आहे, मात्र ती अर्धवट योजना आहे आणि कागदावर मात्र असं लिहिलं जातं की पाणी पुरवठा योजना सुरू आहे. फक्त गावात पाण्याची टाकी लावून त्याच्याद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो आहे. लोकांना अतिशय त्रास होतो आहे आणि प्रत्यक्ष गावात जाऊन अधिकारी बघत नाही. आणि जे मुंबईचे अधिकारी अमरावतीच्या अधिकाऱ्यांना सांगतात, अमरावतीचे अधिकारी जे ब्लॉक लेवलच्या अधिकाऱ्यांना सांगतात आणि ते खालच्या स्तरावर सांगतात. मात्र प्रत्यक्ष जे अधिकारी गावात यायला पाहिजे, त्यांनी प्रश्न बघायला पाहिजे, समस्या जाणून घ्यायला पाहिजे. एकीकडे आमच्या शहरामध्ये सगळ्यांना पाणी पुरवठा योग्य पद्धतीने सुरू आहेत, मग ह्या मेळघाटमध्ये आदिवासी समाजाला व ते इतर समाजाला नियमित चांगला पाणी पुरवठा का सुरू नाही आहे, अजूनही हा प्रश्न अनुत्तरित आहे. मागे झालेल्या सुनावणीमध्ये सुद्धा गावाला स्वच्छ पाणी द्या, सन्मानानं त्यांना पाणी मिळालं पाहिजे असं उच्च न्यायालयाने सुद्धा नोंद केलेली आहे. पण अजूनही जे प्रशासन आहे ते प्रत्यक्ष गावात येऊन प्रश्न जाणून घेत नाही आहे, समस्या जाणून घेत नाही आहे आणि जे संबंधित जे विभाग आहे ते एकत्र येऊन काम करत नाही. त्या 33 गावांमध्ये जे उत्तर देताना त्यांनी सांगितलं की वन विभागाचे प्रश्न आहेत, तर वन विभागाने पाणी पुरवठा यंत्रणांसोबत मिळून काम केलं पाहिजे आणि मॅक्झिमम गावामध्ये अर्धवट योजना आहे. ते खडीमल असेल, तारुबंदा असेल, दाभिया असेल, सुमिता असेल, अशा गावांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात पाणी पुरवठा सुरू आहे. परंतु त्या ज्या योजना आहेत 10-10 लाखाच्या 20-20 लाखाच्या ज्या योजना आहेत ते प्रामाणिकपणे योजना राबवल्या गेल्यात नाही आणि अजूनही मेळघाटमधील आदिवासी समाज व इतर समाजात स्वच्छ पाणी मिळण्यासाठी तात्काळात वाट बघत आहे आणि त्यांच्यावर हा अन्याय काल होत होता, आजही होत आहे. पण येणाऱ्या काळात तरी हा अन्याय होऊ नये असं आम्हाला वाटतं. स्वच्छ पिण्याचं पाणी हा कोणताही उपकार नाही, तो प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार. विकासाच्या गप्पा रंगत असताना
मेळघाटातील आदिवासी बांधव अजूनही एक थेंब पाण्यासाठी संघर्ष करतोय. आता तरी प्रशासन जागं होणार का, हा प्रश्न संपूर्ण मेळघाट विचारतोय. शशांक लावरे, ETV भारत, अमरावती.